नमस्कार मित्रांनो. आजचा हा जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पॉलीकॅब ही जी कंपनी आहे, या कंपनीबद्दल आहे आणि या कंपनीचं शेअर 2 साधारण 3 दिवसांमध्ये इथून जर आपण बघितलं, तर 34% पर्यंत 34% चा फॉल या शेअर्समध्ये आलेला आहे. 34%. तर हा एवढा मोठा फॉल अचानक का आला? याची कारणमीमांसा आपण करणार आहोत. त्याबरोबर अ, इतरही काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण हे बघणार आहोत, की ही कंपनी नक्की काय आहे आणि या कंपनीचं एकंदर फायनान्शियल स्टेटस काय आहे. तर आपण पॉलीकॅब या कंपनीच्या जर वेबसाईटवरती गेलो, तर तुम्हाला इथं लक्षात येईल बघा, या कंपनीच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की ही कंपनी नक्की काय करते. तर ही कंपनी जे काही अप्लायन्सेस आहे, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. तर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बनवणारी ही कंपनी आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसतंय वेगवेगळे प्रॉडक्ट आहे. कंपनीचे फॅन आहेत, मग टेबल फॅन, सीलिंग फॅन, वायर असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या वायर आहेत बघा. त्याबरोबर इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहेत. त्यानंतर लाईट्स आहेत, स्विच आहेत, स्विच गिअर आहेत, वायर आहेत. तर इथं तुम्ही प्रॉडक्टमध्ये गेलात तर इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतील, की वायर कोणत्या, फॅन कोणत्या प्रकारचे आहेत किंवा प्रॉडक्टमध्ये तुम्ही असं खाली जरी गेलात त्याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसतात, की वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला इथं इथं वेगवेगळ्या प्रकारचे फॅन आहेत, वायर आहेत. इथं दिसतायत बघा फॅन, त्यानंतर ट्यूबलाईट आहे, वायर्स आहेत वेगवेगळ्या. त्यानंतर इलेक्ट्रिकल जे काही मटेरियल असतं, इलेक्ट्रिकल हे करण्यासाठी तर ते मटेरियल आहेत. त्यानंतर सोलर पंप आहेत. सोलरवरचे इक्विपमेंट आहे, घरातले इक्विपमेंट आहे. असे बऱ्याच प्रकारचे जे काही प्रॉडक्ट आहेत, ते प्रॉडक्ट बनवणारी ही कंपनी आहे. तर मग याचं जर आपण फायनान्शियल स्टेटमेंट बघितलं, तर इथं तुमच्या लक्षात येईल बघा, की जर आपण याच्यावरती गेलो कंपनीच्या डिटेल्सवरती तिथं बघितलं तर कंपनी अल्मोस्ट डेब्ट फ्री आहे. कंपनीवरती फार काही कर्ज नाहीये. नंबर 2 जर तुम्हाला बघायचं झालं तर इथं कंपनीचं क्वार्टरली जर तुम्ही रिझल्ट बघितले, क्वार्टरली जर तुम्ही प्रॉफिट रेशो बघितले तर या जे काही क्वार्टर्स आहेत, त्या क्वार्टर्समध्ये याचे रिझल्टही तुम्हाला चांगले पाहायला भेटलेले आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही इयरली बघितलं तर अल्मोस्ट तुम्हाला इथं दिसतंय की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पॉलीकॅब यावर्षी जास्तीचा प्रॉफिट कमावणार आहे आणि अल्मोस्ट मला वाटतं तो दीडपट 1.5 दीडपट हा प्रॉफिट जास्त होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण इन्व्हेस्टरचा विचार केला तर इथंही तुम्हाला दिसतंय की इन्व्हेस्टरही याच्यामध्ये चांगले इन्व्हेस्टर आहेत. परंतु एक गोष्ट फक्त एक इथं कमी जाणवते, की मार्च 2023 पासून इथं जे काही इन्व्हेस्टरची जी काही शेअर्स आहे, तो भाग आहे त्यांचा, तो इथं त्यांचा थोडासा कमी-कमी होतोय. इथं कमी-कमी त्यांची होल्डिंग आहे, ती होल्डिंग इथं तुम्हाला प्रत्येक क्वार्टरमध्ये थोडी-थोडी, थोडी-थोडी कमी होताना दिसते. त्याबरोबर डी-आय-आयची पण तुम्हाला दिसते, की शेवटच्या क्वार्टरमध्ये कमी झाली आहे. फक्त एफ-आय-आयने काय केलं इथं वाढवलेली आहे. त्याच्यामुळं रिटेलमध्ये इथं काही तुम्हाला चेंजेस जाणवत नाही. रिटेलची कमी झालेली आहे. मग याच्यामध्ये हा जो फॉल आलाय, तो फॉल येण्यामागचं कारण काय आहे? जर आपण याच्यामध्ये वीकली चेक केलं, जर आपण या स्टॉकला विकलीमध्ये चेक केलं, तर तुमच्या लक्षात येईल बघा, की हा स्टॉक जवळपास जुलै 2023च्या प्राइस बँडला टच केलाय त्याने. जुलै 2023च्या प्राइस बँडला. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो एरिया आहे, याच्यामध्ये तुम्हाला इथं लक्षात येईल, की या एरियामध्ये जुलै महिना होता आणि जुलै 2023च्या प्राइसला काय केलं त्यांनी टच केलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत बघा. जर आपण याच्या कारण मीमांसेवरती चेक केलं, तर तुमच्या लक्षात येईल, की अ, हा जो स्टॉक पडला याच्यामागं वेगवेगळी कारणं आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं, की आय-टीने काय केलं म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला अशी न्यूज मिळाली होती, की अ, याच्यामध्ये काहीतरी अकाउंटिंगमध्ये यांच्या गडबड आहेत. तर मग या आय-टी डिपार्टमेंटने काय केलं, या कंपनीच्या जे काही ऑफिसेस आहेत त्याच्यावरती छापेमारी केली आणि छापेमारीमध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी अशा मिळाल्या, की जसं काही
100 कोटीच्या विक्रीचं त्यांना काय आहे, हिशोब नाहीये त्यांच्याकडे. म्हणजे कंपनीकडे 1000 कोटी 1000 कोटी जी काही विक्री आहे, ती विक्रीचं त्यांच्याकडे काय आहे, हिशोब नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं, टॅक्सचं जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे या कंपनीवरती कंपनीचा शेअर तुम्हाला जवळपास 34-35% पर्यंत खाली आलेला दिसला. आता असाच प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला हिरो मोटर्समध्येही पाहायला मिळाला होता. तर हे प्रॉब्लेम कंपन्यांमध्ये होतच राहतात. तर याच्यामध्ये फार काही मोठी गोष्ट नाहीये. पण याच्यातून एक शिकण्यासारखी गोष्ट काय आहे, की आपण ज्यावेळी जे काही लाँग टर्म इन्व्हेस्टर आहेत, तर अशा लोकांना ही गोष्ट शिकण्यासारखी असते, की ज्यावेळी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तर अशा वेळी काय करायचं असतं तुम्हाला, तर तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाय करायचा असतो. डायव्हर्सिफाय करायचं म्हणजे काय? तर तुम्हाला एकाच स्टॉकमध्ये सगळी रक्कम गुंतवायची नाही. काय करायचं, वेगवेगळ्या स्टॉकमध्ये तुम्हाला थोडी म्हणजे समजा तुमच्याकडे ₹1,00,000 असेल, तर तुम्हाला त्याचे 5 भाग करायचे आणि प्रत्येक स्टॉकमध्ये काय करायचं, ती रक्कम गुंतवायची. मग तुम्ही 5 करू शकता, 10 करू शकता. परंतु एकाच स्टॉकमध्ये जर रक्कम गुंतवली, तर तुम्हाला ह्या प्रकारे असा तोटा होऊ शकतो. म्हणजे समजा इथं या एरियामध्ये जर रक्कम गुंतवलेली असेल, तर स्टॉक पुन्हा या लेव्हलला आला, मे बी जर पुन्हा याच्या खाली आला, तर तुम्हाला वर्षभर थांबूनही काय झाला त्याच्यामध्ये लॉस झाला. नंबर 2, अल्मोस्ट तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट होती, त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 50-60% तुम्ही एका वर्षामध्ये जो गेन मिळवला होता, तो गेनही काय झाला इथं पुन्हा झिरो झाला. गेन किती झाला? झिरो झाला. तर यासाठी काय करायचं? आपला जो पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाय करायचा. वेगवेगळ्या स्टॉकमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचं जी काही अमाउंट आहे ती गुंतवायची. आता हे आपण ठरवू शकत नाही, की कोणत्या स्टॉकमध्ये काय गडबड होईल किंवा कोणत्या कंपनीमध्ये काय गडबड आहे हे आपल्याला कधीच काही खबर नसते. त्याच्यामुळं तुम्हाला या गोष्टी पण समजल्या पाहिजे, की कोणत्या स्टॉकमध्ये तुम्हाला म्हणजे जनरली की प्रॉफिट बुकिंग हा एक प्रकार असतो, की तो तुम्हाला अधून करता आला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही काही ठराविक प्रॉफिट जनरेट झाल्यानंतर, तिथं तुम्ही पार्शियली प्रॉफिट बुक करणं, या प्रकारे जर काम केलं, 50% प्रॉफिट बुक केलं, तर इथं किमान तुमच्या खिशामध्ये 50% प्रॉफिट तिथं राहतो. तर या शेअर्समध्ये पुन्हा आपण काय करू शकतो, बायिंगची अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये शोधू शकतो. तर हे ज्यावेळेस बायिंगची अपॉर्च्युनिटी जनरेट होईल, त्यावेळेस मी तुम्हाला पुन्हा अपडेट देईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू अँड जय हिंद.